सुनीताचा आणि अजयचा विवाह, या विवाहाला 8 वर्षे झाले होते, परंतु विवाहाची संपूर्ण विधी पूर्ण झाली होती. आणि विधी पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला सत्यनारायण झाल्यानंतर संध्याकाळी सुहागरातची वेळ आली. त्यावेळेला अजय त्या रूम मधून बाहेर पडला आणि बाहेरच्या वरांड्यामध्ये जाऊन झोपला. सुनीताला वाटलं असेल काही अडचण किंवा काही वैयक्तिक काही समस्या असेल. 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, तब्बल 8 दिवस गेले, महिना उलटून गेला. अजय सुनीता जवळ झोपायला तयार नव्हता. अजय बाहेरच झोपायचा, कधी कधी निमित्त करून बाहेरगावी जायचा. सुनीताला प्रश्न पडला की नेमकं आपला पती अजय नेमकं आपल्याशी असं का वागतोय, शरीर संबंध ठेवायला का विरोध करतोय, जो की अधिकार आहे. पती पत्नींचा विवाह झाल्यानंतर एकमेकांवरती अधिकार असतो, एकमेकांना खुश ठेवण्याचा तो धर्मच असतो थोडक्यात. आणि दोघांमध्ये शरीर संबंध एकदाही झाले नाहीत लग्न झाल्यापासून. लग्नाला 6 महिने उलटून गेले. 6 महिन्यानंतर ज्या वेळेला पत्नीची सीमा तुटली, तिने सासरच्या घरच्यांना म्हणजे सासऱ्याला, सासूला, दिराला, नणंद, भाऊजाई सर्वांना सांगितलं की अजय माझे पती माझ्याशी संबंध ठेवत नाहीत, माझ्याजवळ येत नाहीत, माझ्याजवळ झोपत नाहीत, मी करायचं काय. त्यावेळेला सासरच्यांनी देखील तिला धमकी दिली आणि ही बातमी कुठेही तू सांगू नकोस असं सांगितलं. त्यावेळेला तिला शंका आली की काहीतरी कमतरता आहे आपला पती अजयमध्ये, म्हणून तिने डॉक्टरांचा आपण सल्ला घेऊ म्हणून अजयला एकांतामध्ये सांगितलं. त्यावेळेला अजय देखील म्हटला की मी येणार नाही, मी फिट आहे, माझ्यामध्ये काही दोष नाही. परंतु तो डॉक्टरांसमोर जायला विरोधच करत होता. असंच तिला धमकावत गेले आणि असेच दिवस निघून गेले तब्बल 6 महिने. 6 महिन्यानंतर जेव्हा सुनीताने अजयला बळजबरी करायला सुरुवात केली आणि माझ्यासोबत संबंध ठेव अशी जेव्हा बळजबरी करायला सुरुवात केली, तेव्हा अजयचा पारा चढला आणि अजयने अग्नी ज्वलनशील जवळ घेतली आणि तिच्या मांड्यांवरती गुप्तांगावरती चटके दिले. तिला दुखापत केली, तिला विजा केली, तिला जखमी केलं. आणि ज्या वेळेला ती रडू लागली, आरडाओरड करू लागली, त्यावेळेला ती घर सोडलं आणि माहेर गेली. माहेर गेल्यानंतर सासरच्यांनी येरवाडा पोलीस स्टेशनमध्ये पती अजय, सासू सासरे, ननंद, दीर, भाऊजाई या सर्वांच्या विरोधामध्ये येरवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, सासरी छळाचा आणि धोका दिल्याचा. कारण ज्या मुलाची जी आपण बाजू समजतो ती काम वासनेची बाजू त्याची कमजोर असल्यामुळे आम्हाला फसवलं, आमच्यापासून लपवलं, आमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. या प्रकरणी देखील फसवणुकीचा येरवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. आणि पुण्यातील हे धक्कादायक घटना समोर आली आणि संपूर्ण ज्या मुलींच्या आता लग्न होणार आहेत त्या मुलींच्या घरच्यांच्या आईवडिलांच्या विचारामध्ये आज वादळ निर्माण झाला. ज्या ठिकाणी आपल्या मुलीचं आयुष्य सुखानं जावं, ज्या मुलीचा आपला संसार सुखानं व्हावा, तिच्या आयुष्याचं कल्याण व्हावं, लाखो रुपयांचा खर्च करून विवाह करतात, सुखी संसार व्हावा म्हणून संपूर्ण आयुष्याची कमाई लावतात. त्याच घरी जर अशी फसवणूक होत असेल आणि आपल्या मुलीची आयुष्याची संपूर्ण उद्ध्वस्तपणाला येत असेल तर त्या आईवडिलांनी नेमकं करायचं काय असा प्रश्न आज ऐरणीवरती पुन्हा येतो. पुण्यातील येरवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. आता सध्या सुनीता तिच्या माहेरच्याच घरी आई वडिलांपाशीच राहते आणि येरवाडा पोलीस स्टेशनचे जे पोलीस उपनिरीक्षक आहेत, अधीक्षक आहेत, त्यांनी आश्वस्त केलं की यापुढील आम्ही तपास लवकरच करू आणि या प्रकरणामध्ये नेमकं घडलंय काय, अजयने असं केलं का मग याचा आम्ही तपास घेऊ आणि महिलांवरील होणारे अत्याचार या विरुद्ध देखील त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं देखील येरवाडा पोलीस स्टेशनच्या संपूर्ण पोलीस पथकाने माहिती दिली, आश्वस्त केलं. सुनीता आणि अजय हे एकच जोडी कलियुगातील नाही, अशा अनेक जोड्या आपल्या समोर येत असतात ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुख नसतं आणि त्यामुळे अनैतिक संबंधाची सुरुवात होते आणि अनैतिक संबंधापासून जे काही सुरू होतं त्यामुळे संपूर्ण संसार उद्ध्वस्त होतात, इज्जतीचा पंचनामा होतो, संपूर्ण समाजामध्ये उद्ध्वस्त होतं ते घर. अशा अनेक घटना आपण वारंवार पाहत असतो. परंतु सुनीताने अनैतिक संबंध केले नाहीत. पती जरी कमजोर असेल, पतीने जरी जवळ घेतलं नसेल तरी सुनीताने तसं काहीही केलं नाही. पतीकडेच तिने मागणी केली, याला संस्कारित मुलगी म्हणावं लागेल. परंतु अजयने जे केलं ते कायद्याच्या विरुद्ध होतं, अमानुष होतं. अजय विरुद्ध, त्याच्या कुटुंबियाविरुद्ध गुन्हा तर दाखल झाला, परंतु सुनीताचं आता पुढे होणार काय, तिला परत विवाह करण्यासाठी किती परेशानी झेलावी लागेल हा देखील प्रश्न ऐरणीवर येतो. एकूणच ही संपूर्ण घटना आज आपल्याला खूप मोठं चॅलेंज देऊन जाते, विचार करायला भाग पाडते. या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? सुनीता आणि अजयच्या या प्रकरणामध्ये, या मराठी क्राईम स्टोरीमध्ये, रिअल मराठी क्राईम स्टोरी आहे पुण्यातील येरवाडा परिसरातील, आपल्याला काय वाटतं या क्राईम स्टोरीबद्दल? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत, रिअल मराठी न्यूज सोबत. आपली प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.